स्टार्टिंगलाच तुम्हाला मी सांगितलं का आपल्याला बार्बेक्यू पण घ्यायचा आहे. तर बघूया इथे तर आहे बार्बेक्यू, पण हे ना खूपच मोठे मोठे आहे, आपल्याला खूप असं मोठं घ्यायचं नाही आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे सॅटर्डे आणि जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि मी जस्ट रेडी झालेले आहे, कारण की म्हटलं थोडंसं बाहेर जाऊ परिबेलाला घेऊन आणि थोडंसं बाहेर गेलं तर नंतर थोडंसं फ्रेश वाटतं आणि परिबेलाला सुट्ट्या आहे तर एक ॲक्टिव्हिटी करू. तर एक इंडोर पार्क बघितलेला आहे आम्ही, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये. परिबेलाला अशा गोष्टी खूप आवडतात आणि त्यानंतर मग शॉपमध्ये जाऊ. आम्हाला ना घ्यायचं आहे बार्बेक्यू, कारण की आपल्याकडं 2 आहे बार्बेक्यू. म्हणजे एक खूप वर्षापूर्वी घेतलं होतं तर ते आता खराब झालेलं आहे. नंतर आपण इलेक्ट्रिक घेतलं होतं, पण ते इलेक्ट्रिकवरचं जे आहे ना तर ते व्यवस्थित होतच नाही, एकदम स्लो आहे. त्यामुळे मग असं व्यवस्थित ना बार्बेक्यू मागच्या वेळेस झालं नव्हतं. तर म्हणून सांगितलं आता आपल्याला बार्बेक्यू घेण्याची गरज आहे कोमल, म्हणून शॉपमध्ये आम्ही जाणार आहोत आणि बार्बेक्यू बघणार आहोत. कोलचंच असणार आहे, कारण की बार्बेक्यूचं आपण बार्बेक्यू करायला घेतलं ना तर कोलचंच आहे ना सगळ्यात जास्त चांगलं असतं, कारण की तो एक फ्लेवर वेगळा असतो. इलेक्ट्रिक पण चांगला आहे, पण कोलचंच आम्ही प्रिफर करणार आहोत. तर चला आता आम्ही निघतो थोड्या वेळात आणि मग दिवसभराचं जे असणार आहे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज जस्ट मी मेकअप थोडासा शेअर केलेला आहे, एकदम मिनिमल मेकअप मी कसा करते बाहेर जायचं असेल मला, आणि 2 मिनटात होतो, जास्त वेळ लागत नाही. तर ते मी इन्स्टाला पोस्ट करणार आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो नसेल केलं तर कोमल ठोसरे माझा इंस्टाग्राम ID आहे, नक्की फॉलो करा. चला निघतो आता आम्ही. निघालो आम्ही, पण वातावरण खूप खराब आहे, जास्त थंडी आहे. 15 मिनटं झाले आम्हाला निघून आणि पोचायला ऑलमोस्ट 1 तास लागणार, 1-1.25 तास, कारण की आपण चाललो आहोत जर्मनीला, ट्रियरला. तिथे खूप छान इंडोर पार्क आहे म्हणून. आणि काय तुम्हाला सांगितलं आपल्याला बार्बेक्यू पण भरपूर शॉप्स पण आहे, मग तिथे पण जाणं होईल आणि यांचं खेळणं पण होईल परिबेलाचं, म्हणून आम्ही तिथे जाण्याचा विचार केला. पोचलोच आहोत आता आम्ही, 1 मिनिट बाकी आहे फक्त. इंडस्ट्रियल एरिया आणि याच एरियामध्येच म्हणजे थोडं पुढं गेलं ना 1-1.5 किलोमीटर तिथं पोको पण आहे, म्हणजे भरपूर वस्तू आपण तिथून घेतलेल्या आहे अगोदर. हे बघा, हे आहे ट्रॅम्पोलिन ट्रियर. मस्त आहे, म्हणजे इथे पॅरेंट्ससाठी पण आहे आणि मुलांसाठी पण आहे. अरे हळू हळू हळू. पकडून ठेवा. ओके, निघालो आम्ही आता आणि 5 वाजलेले आहेत. 4 तास कसे निघून गेले आम्हाला कळालंच नाही. आणि जे तुम्ही तिकीट बाय करतात ना तर त्या तिकीटमध्ये ना 2-3 राईड्स सोडल्या ना तर बाकी सगळ्या राईड्स ना फ्री आहे, अनलिमिटेड. तुम्ही किती पण तास राहू शकता इथे. 2-3 राईड्स आहे, त्याचे €1 का €2 तिकीट आहे राईड करण्यासाठी, अदरवाईज सगळं फ्री होतं. आणि एक गोष्ट मला काय चांगली वाटली माहिती आहे का, इथे तुम्ही ना फूड कॅरी करू शकता स्वतःचं आणि आणू शकता. असं आहे ना कुठेच इंडोर प्ले एरियामध्ये अलाउड राहत नाही.
पण इथे अलाउड होतं आणि खूप जास्त गर्दी होती आणि सगळे पॅरेंट्सने असं फूड कॅरी केलं होतं, फ्रूट्स आणि जे नॉर्मल इथल्या लोकांचं जे जेवण असतं ते सगळं कॅरी केलं होतं. आणि बर्थडे पार्टी पण होत होती इथे. म्हणजे असं इन्व्हिटेशन वगैरे द्यायचं असेल ना तर हे बेस्ट वाटलं, कारण की टेबल्स वगैरे होते सगळे आणि तिला केक वगैरे कट करत होते, थोडी डेकोरेशन वगैरे केलं. त्यानंतर मुलांना खेळायलाच पाहिजे नाही का. आणि विंटरमध्ये ॲक्च्युली ना असा प्ले एरियाचा खूप जास्त यूज होतो. मुलांना खूप जास्त कंटाळा येतो, कुठे बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, ॲक्टिव्हिटी करता येत. तो इंडोर प्ले एरिया त्यांचा तर सीझनच असतो नाही का. पण आत्ता पण आज सॅटर्डे आहे म्हणून ना खूप जास्त गर्दी होती. 2 नंतर तर खूप जास्त गर्दी वाढली. आणि आत्ता आम्ही चाललो आहोत नर्सरीला. मला प्लांट्स घ्यायचे आहे काही घरासाठी, इंडोर प्लांट्स घेण्याचा विचार करते मी. बघूया कोणते कोणते प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात. आणि आता संध्याकाळचे 5 झालेले आहे. नॉर्मली 6 किंवा 7 वाजता इथे जे शॉप्स आहे ते बंद होतात. चला, जवळच इथे आलो आहोत नर्सरीला. गार्डन सेंटर झू असं नाव आहे. चला, झू पण आहे. आणि आपण जेव्हा जर्मनीला येतो ना वेगवेगळ्या नर्सरीमध्ये जातो नाही का, किती सारे आहे इथे. आणि ते नॉर्मल जेव्हा पण नॉर्मल झाडंसुद्धा आहे ना तर त्याला पण असं खूप सुंदर सुंदर फुलं आलेली. चला, आणि स्टार्टिंगलाच तुम्हाला मी सांगितलं का आपल्याला बार्बीक्यू पण घ्यायचा आहे. तर बघूया इथे तर आहे बार्बीक्यू, पण हे ना खूपच मोठे मोठे आहे. आपल्याला खूप असं मोठं घ्यायचं नाही आहे. पण हे गॅसचे आहे ना. हो, गॅसचे त्याला गॅस कनेक्शन असतात. आणि आपल्याला कोलचे घ्यायचे. हे गॅस प्लस कोल आहे. आणि ते गॅसचं कनेक्शन लावायचं आणि मे बी कोल पण टाकू शकतो आपण, असं काहीतरी असेल. भरपूर मोठे आहेत. आणि कव्हर करण्यासाठी सुद्धा आहे. नॉर्मल असं हवा वगैरे लागते त्याच्यासाठी पण प्राइस किती म्हणजे 2.5 लाख रुपये याचं. म्हणजे मी इंडियन रुपीजमध्ये सांगते म्हणजे तुम्हाला लवकर समज. पण हे स्वस्त आहे. मग हे 600-700चं आहे, म्हणजे 7 लाखाच्या आसपास. 7 लाखाचं 17,000. सॉरी 17,000. 17,000. हां, हे आणि ते पण 17,000 60,000. पण फॅमिली मोठी असेल भरपूर जण घेतात. पण आपल्याला एंट्रन्सला पाहिजे ना हे. याला 2 टाईपचे आहेत. हे बघा, हे असे गोल याचे आणि हे एक असं आहे. जास्वंदाचे खूप सुंदर सुंदर इथे प्लांट्स आहे, तुम्हाला दाखवते. इथे व्हाईट कलरचे आहे, इथे रेड कलर आहे, एक हा कलर आहे. पण रेड कलरची एक पर्पल पण आहे बघा. मला खूप म्हणजे नॉर्मली ना मी पर्पल एवढं बघत नाही जास्वंदामध्ये, पण पर्पल कलरसुद्धा आहे. आणि जास्त महाग नाही आहे, फक्त 10 युरोचंच आहे. पर्पल पहिल्यांदाच मी बघतो. होय बघा, पर्पल किती सुंदर आहे बघा. आणि हे बघा, हे पिंक कलर. पण खरं सांगू, रेड कलरच्या जास्वंदाची गोष्टच वेगळी आहे. आणि जास्वंद म्हटलं का तर पहिली गोष्ट ना गणपती बाप्पा मला आहे ना लगेच असं दिसतात. कारण की जेव्हा पण असं गणपती बाप्पा वगैरे आपलं पूजा करायची असेल तर एक जास्वंद चे फुलं आणि दुर्वा असं गणपती बाप्पाला आपण वाहतो आहे बघा. ही पण पिंक कलरचं आहे. त्यानंतर मग ही येलो कलरचं आहे. आणि मोठी नर्सरी ना, आपल्याला असं अगोदर छोटं वाटलं होतं पण नर्सरी मोठी. काय वाटतं तुम्हाला, कोणतं घेतलं पाहिजे? रेडच मला असं वाटतं बेस्ट राहील ना. रेड बेस्ट आहे. आणि हे सगळे जेवढे पण प्लांट्स आहे ना असं शेडमध्ये ठेवतात ना वरती, तर इंडोर प्लांट्स आहे. तर बघा, मनी प्लांट पण आहे. मनी प्लांट हे इथे मोठे मोठे हे जे प्लांट्स आहेत छान वाटले मला. पण घेऊ आपण थोडं प्लॅनिंग नुसार करूया. हे आपण घेतलंय. हे नाही, हे वेगळे. हे ते आपण आपल्याकडे ते वेगळे आहे आपल्याकडे बघा. हे समोर हां ते तसे हे ड्रॅगन ट्री वेगळं आहे, त्याच्यामधलंच हा एक वेगळा प्रकार आहे. हे वेगळं. इथे अजून सॅम्पल्स आहे. हो, आलो, 1 मिनिट थांब मी आलो. इथे अजून सॅम्पल्स आहे बार्बेक्यूचे. मोस्टली सर्व गॅसचेच आहेत, काही इलेक्ट्रिक पण असेल. पण हे खूप मोठे मोठेच आहेत, जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला. हे ग्रिल वगैरे करू शकतो. हे सर्व ग्रिलचे आहेत. आणि हे वूडचं आहे, वूड फायरचं. आणि हे पिझ्झाचं. ते पिझ्झा टाकायचं. आपल्यासाठी जे लागेल म्हणजे आपण जे बघतो ते छोटं बघतोय. छोटं, हे सर्व मोठे आहेत. हे पण गॅसचं छोटं. तर हे मोठं सेक्शन आहे बार्बेक्यूचं. इथून कोमल आली आता. काय काय घेतलं तिने?
झाडं घेतले. झालं का आता? ओके चला. हो चला चल बाबू ये इथे. आपण बार्बिक्यू घेतलेला आहे आणि हे जे झाडं आणि वॉटर बॉटल्स ते घेऊन ठेवते, एक माझ्या गाडीमध्ये आणि एक या गाडीमध्ये. ते 10च मिनटं राहिले होते शॉप बंद होण्यासाठी, म्हणून आम्ही पटापट घेतलं, कारण की क्यू पण आहे ना खूप मोठी होती, म्हणून तुम्हाला खूप जास्त ना दाखवता आलं नाही. तर हे घेतलेलं आहे. कसं आहे हे आपण घरी गेल्याच्या नंतर बघूया. आणि कोल पण घेतले ना आपण. निघालो आता आम्ही आणि पोचायला 1 तास तरी लागणार. आणि सॅटरडे म्हटलं का तर गर्दीच असते, पण ही ॲक्टिव्हिटी आम्हाला खरंच खूप चांगली वाटली. एवढे 4 तास एका ठिकाणी जाणं म्हणजे मोठी गोष्ट नाही का. ते पण त्याच्यामध्ये ना आम्ही पण राईड्स करत होतो. आणि हा जो इंडोर प्ले एरिया आहे ना, तर हे मोठ्यांसाठी पण होतं, लहानसाठी पण होतं. आणि जे खूपच लहान मुलं असतात ना, तर त्याच्यासोबत आहे ना पॅरेंट्स बसत होते राईड वगैरे करायला. आणि मग मोठे पण करत होते राईड. मग 1-2 राईड केले आम्ही. त्याच्यामध्ये ना मनोज पण बसले होते आणि मी पण बसले होते. परिबेलासोबत ते एक राईड होती अशी, तर त्याच्यामध्ये परिबेलासोबत मी बसले होते. आणि लहानपणीचे आपण जेव्हा पण असं राईड वगैरे करतो ना, तर लहानपणीचे एकदम दिवस आठवतात. आणि इथे पण शुगर फ्लावर असतं, जसं आपल्या इथे जत्रा असते तर वेगवेगळ्या राईड्स असते, तर इथे पण असतात. पण ऑगस्ट महिन्यामध्ये असतं, म्हणजे 2-3 वीक्स असतं ते. पण मग आपण मागच्या वर्षी नव्हतं गेलो ना, 2 वर्षापूर्वी गेलो होतो, कारण की पॉसिबल झालंच नव्हतं. बघूया यावेळेस पॉसिबल झालं तर जाऊया शुगर फ्लावरला. चला आता जातो घरी. तर घरी जाताना मध्येच पाऊस लागला. समोर दिसत आहे ना तुम्हाला या नदीच्या त्या साईडला, तर ते लक्झमबर्ग आहे आणि मध्ये मोझेल रिव्हर आहे. आणि आम्ही ज्या रस्त्याने जात आहोत ते जर्मनी आहे, म्हणजे दोन्ही कंट्रीजमध्ये ती नदी लागते. साडेआठ झाले आम्हाला घरी येता येतं. आता 8:45 वाजून 5 मिनटं झालेले आहे. आणि हे आम्ही बार्बिक्यू घेतलेलं आहे बघा. सुरुवातीला बघितलं आम्ही ना परिवेलाला घेऊन गेलो खेळायला. तिथून आम्ही प्लांट्स घ्यायला गेलो नर्सरीच्या इथे. आणि खूप सारे बघितले, पण मी विचार केला आत्ता मला जे किचनमध्ये ठेवता येईल असं छोटंसं ते अगोदर बघते. कारण की स्नेक प्लांट मला थोडं मोठं वाटत होतं, पण मग अदरवाईज अजून खूप सारे झाडं घ्यायचे आहेत. पण म्हणून मी सांगितलं आपण ना हळूहळू घेऊ कोमल, कारण की ना या शॉपमध्ये पण आम्हाला जायचं होतं ना, जिथे आम्हाला बार्बिक्यू आवडले नव्हते. ते प्लांट शॉपमध्ये आम्ही ते प्लांट्स घ्यायला गेलो होतो ना, त्या शॉपमध्ये पण आहे ना बरोबर आहे ना बार्बिक्यू होते, पण आम्हाला ते आवडले नाही. आणि दुसऱ्या शॉपमध्ये जायचं होतं, पोको शॉप तुम्ही बघितलं तर ते 7 वाजताच बंद होतं. आणि अर्धा तासच राहिला होता ते शॉप बंद व्हायला, आणि अर्ध्या तासामध्ये काही घेणं होईल. त्यामुळे ते पटापट एकच प्लांट घेणं झालं माझं, आणि ते घेतलेलं आहे मी. आणि नंतर मग हे बार्बिक्यू आवडलं. आणि हे जे बार्बिक्यू आहे हे पूर्ण स्टीलचं आहे, तुम्हाला या डिझाईनवरनं दिसत असेल. आणि कोलचं आहे हे, गॅसवरचं पण असतं, काही मिक्स असतं गॅसचं कोलचं. तर आम्हाला कोलचंच घ्यायचं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे इथे उन्हाळा सुरू झाला का तर बार्बिक्यू करायला सुरुवात करतात. आणि इथलं ते कल्चरच आहे बार्बिक्यू म्हणजे. आणि मला असं वाटतं आपण बार्बिक्यू करतो ना तर सगळ्यात हेल्दी जेवण करतो आपण, कारण की सगळे ना मॅरिनेशन केलेलं असतं, भरपूर व्हेजिटेबल्स असतात. आणि ते आपण आहे ना बार्बिक्यू करतो ना तर इतकं खाल्लं जातं ना, कळत सुद्धा नाही गप्पा मारता मारता, कारण की जसं ग्रिल होतं तसं तसं आपण खायला सुरुवात करतो. आणि आमच्याकडे 2 होते अगोदर, पण ते आता इलेक्ट्रिक होतं ते तर एकदम स्लो झाले. आणि सर्वात अगोदर घेतलं तर ते तर खराब झाले. त्यामुळेच आम्ही हे बार्बिक्यू घेतलेलं आहे. अदरवाईज चांगलं असलं असतं तर घेतलं नसतं. कोलचं ऑलरेडी 1 पॅकेट आहे आपल्याकडे, म्हणून कोल घेतलेलं नाहीये. आणि असं आहे. आणि जेव्हा आम्ही बार्बिक्यू करू तेव्हा हे मी ओपन करणार, आणि मग आपल्याला हे सगळं असेंबल करावं लागणार आहे, कारण की हे असं पूर्ण रेडी नाहीये. आणि या बॉक्समध्ये मॅन्युअल तर असेलच, ते बघून आम्ही सगळं हे असेंबल करू, कारण की आत्ता खूप उशीर झालेला आहे. आणि हे सगळं दाखवलं आणि ते केलं तर मग खूप उशीर होऊन जाणार. मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, आणि मला थोडीशी झोप पण यायला लागलेली आहे. आणि आल्याच मी किचनचे ते भांडे वगैरे लावायला सुरुवात केली. म्हटलं उद्याला सकाळी, उद्या संडे आहे तर मग सकाळी ते लगेच बघितल्यावर ते किचनवर तो पसारा नको, मला ते अजिबात आवडत नाही. मला जेव्हा मी सकाळी उठते ना मला नीट अँड क्लीन किचन पाहिजे असतो, आणि मला चांगलं वाटतं. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि दिवसभर आम्ही फिरलो, एन्जॉय केलं थोड्याफार वस्तू. आणि एक ते प्लांट घेतलं ना ते तुम्हाला मी दाखवते, थांबा. हे ना मी 2 झेंडूचे घेतलेले आहे. हे बघा, एक असं आहे ना एकदम लेमन कलरचं झेंडूचं झाड आहे, ते त्या कलरमध्ये घेतलं. आणि हे आपलं नॉर्मल जो केशरी कलर आहे तो घेतलेला आहे. आणि ही प्लेट तर दुसऱ्या पॉटची आहे, पण हे घेतलं मला छान वाटलं. आणि हे ना प्लांट तिथे स्वस्त होत्या ना,
तर नॉर्मली 2.5 युरोला हे 1.5 युरोला काही होतं, पण ह्या मी ना तेव्हा घेतलं तर 2.5 का 3 युरोला काहीतरी होतं. त्यानंतर मग हे एक प्लांट घेतलं, हे बघा हे ऑरेंज कलरचं, इतकं सुंदर दिसत होतं. वेगवेगळे कलर होते, पण मला असं वाटतं हे किचनमध्ये ना छोटंसं चांगलं दिसणार. आणि आपला किचनचा जो कलर आहे ना त्याला आहे ना हे फुलं आणि ते केशरी कलर ते उठून दिसतात. याच्या आतमध्ये एक छोटीशी कुंडी आहे याला सोबतच आहे बघा, पण ही दुसरी कुंडी घेतलेली आहे मी वेगळी, चांगली दिसणार. कारण की याने असं सिमिलर आहे ना, तर मग ते चांगलं दिसणार, असं एकदमच वेगळा कलर नको म्हणून. आणि आता मध्ये माती वगैरे उद्या सगळं हे मी करणार आहे. आता खूप उशीर झाला आणि हे छोटंसं पॉट छान दिसणार. आणि त्याच्यावरचं जे तुम्हाला 2 झाडं दाखवले ना मी आता झेंडूचे, त्याच्या खालची जी प्लेट आहे ती याच्यासाठी घेतलेली आहे. ते वेगळं, हे वेगळं, हे वेगळं. आता बघूया, इथे पण छान दिसते असं बघितलं तर. असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि सध्या ना असं वाटतं मला किती प्लांट्स घेऊन किती नाही, कारण की एंट्रन्सला पण आहे ना आपल्याला नाही मोठी कुंडी, त्याच्यावर पण आहे ना ते फुलांचं असं झाड लावायचं आहे. करू ते पण हळूहळू. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.